मी आनंद करंदीकर. भारत तोडो अशी परिणिती ह्या विषयावर मी तुमच्याशी आज बोलणार आहे. आपल्या भारतात काही राष्ट्रप्रेमी लोक आहेत, पण त्यांच्या राष्ट्रप्रेमाचा परिणाम आपल्या राष्ट्राचे तुकडे होण्यात होणार आहे आणि म्हणून त्यांच्यापासून सावध करण्यासाठी मी तुमच्याशी बोलत आहे. इथे फक्त भारतीय संस्कृतीच अशा मथळ्याचा लेख श्रीयुत रवींद्र माधव साठे, रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे महासंचालक यांनी लोकसत्तेत शुक्रवार रोजी प्रसिद्ध केला आहे. खरं तर ह्या लेखाची दखल घ्यायची खरंच गरज नाही, कारण की त्याच्यात काहीही विचार नाहीत. बाष्कळ बडबड आणि भावनांना उथळ आवाहन आहे आणि आपल्यासमोर देशासमोर अनेक गंभीर प्रश्न असताना, उदाहरणार्थ बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर वाढत असताना, त्याच्याकडून लक्ष उडवून कुठल्या तरी विषयांकडे लक्ष वळवायचं ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि त्यांचे समर्थक आणि त्यांचे बौद्धिक प्रचारक यांची नेहमीचीच चालरीत आहे. त्यामुळे खरं तर अशा लेखांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. पण मला भीती अशी जाणवते की असे उथळ असले तरी भावनिक आवाहन करणारे विचार समाजात वेगाने पसरतात आणि हा जो विचार आहे ज्याच्याकडे मी आता वळणार आहे, तो जर वेगाने समाजात पसरला तर काही वर्षातच भारताचे तुकडे तुकडे होतील. असे व्हावेत अशी ह्या राष्ट्रभक्तांची इच्छा नाही, पण राष्ट्रभक्तीच्या नावाखाली हा जो विडाचार ते पसरवत आहेत त्याची परिणिती राष्ट्राचे तुकडे होण्यातच आहे आणि म्हणून ह्याला वेळीच आवर घातला पाहिजे. काय म्हणणं आहे ह्या लेखात रवींद्र साठे यांचं? तर भारत ही अनेक संस्कृतींचं मिश्रण नाही. भारतात एकच संस्कृती आहे आणि ती संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आहे. खरं हे ताकाला जाऊन भांडं लपवणं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांनी असं म्हटलं होतं की हिंदू संस्कृती हिंदुस्थानाचा श्वास आहे. ह्यांनाही तेच म्हणायचं आहे की इथे फक्त हिंदू संस्कृती आहे, पण आता शाब्दिक खेळ करून भ्रम निर्माण करणं हाही ह्या राष्ट्रीय संघटनांचा कार्यक्रम बनलेला आहे. म्हणून ते हिंदू संस्कृती म्हणायच्या ऐवजी मथळ्यात भारतीय संस्कृती म्हणतात. तुम्ही लेख वाचलात की लक्षात येईल त्यांना फक्त हिंदू संस्कृतीच म्हणायचं आहे. आणि त्या लेखाचा मुख्य गाभ्याचा भाग काय आहे की मुसलमान अशी संस्कृती नाही, ख्रिश्चन अशी संस्कृती नाही, इतर कुठल्याही धर्मीयांची कुठलीही संस्कृती नाही, इथे फक्त हिंदू संस्कृतीच आहे आणि ती एक जीव एक संध संस्कृती आहे आणि तिचाच आपण पुरस्कार केला पाहिजे. वस्तुस्थिती काय आहे हो? आता त्यांना गैरसोयीचं असेल म्हणून, त्यांचा अभ्यास नाही म्हणून असेल, पण ते संस्कृती म्हणजे काय हे सांगण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीत. ते हिंदू कोणाला म्हणायचं हेही सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते फक्त ख्रिश्चन आणि मुसलमान धर्मियांना संस्कृतीच नाही, त्यामुळे त्यांच्याशी हिंदूंची संस्कृतीची एकजूट होऊच शकत नाही, इथे फक्त हिंदू संस्कृती आहे असा दावा करतात. आता प्रत्यक्षात संस्कृती कशाला म्हणायचं ह्याचा त्यांना उहापोह करायचा नसला तरी मी अगदी थोडक्यात हे मांडणार आहे, कारण की ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसेल ही काही कोटेशन्स आहेत. ही विश्वकोश, संस्कृतिकोश, भारतीय संस्कृतिकोश अशा अधिकृत ग्रंथातली आहेत. उदाहरणार्थ संस्कृतिकोशात असं म्हटलंय, संस्कृती या संस्कृत शब्दाचा अर्थ चांगले करणे असा होतो. धर्मासह
समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार की जो मानवी संस्कार असतो. या विषयाच्या एक प्रख्यात अभ्यासक इरावती कर्वे यांनी संस्कृती म्हणजे काय हे अधिक थोडक्यात सांगितलंय, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. संस्कृतीची 2 रूपं असतात, एक डोळ्याला जाणवणारं, दुसरं ज्ञानेंद्रियांना जाणवणारं. याविषयी इरावती कर्वे यांनी नोंदवले आहे. व्यक्ती या घर, कपडे इत्यादी स्थूल वस्तूंचा उपभोग घेत असतात. हे संस्कृतीचं बाह्य रूप. संस्कृतीचं दुसरं रूप म्हणजे माणसाने सामाजिक जीवन जगण्यासाठी ठरवून घेतलेली रीत होय. योग्य अयोग्य, पाप पुण्य इत्यादी संकल्पना, तसेच कौटुंबिक नाती, वागणूक इत्यादी गोष्टी या परंपरागत असतात. त्या गोष्टी माणूस एकटा निर्माण करत नाही, तो त्या समूहाने निर्माण करत असतो. समूहातून मानवी संस्कृती निर्माण होते. हे भारतीय संस्कृती कोशाच्या 9व्या खंडात इरावती कर्वेंनी लिहिलेलं आहे. संस्कृतीची मुख्य 3 अंग समजली जातात. एक संस्कृती ही भूमिनिष्ठ असते, म्हणजे एकाच धर्माचे लोक सुद्धा त्यांची इंग्लंडमधली संस्कृती वेगळी, फ्रान्समधली संस्कृती वेगळी, अमेरिकेतली संस्कृती वेगळी आणि कॅनडातली संस्कृती वेगळी. दुसरं, लोक हा संस्कृतीचा आधार असतो, जनाधार असतो. आणि तिसरं, भाषा आणि साहित्य हा संस्कृतीचा एक मुख्य आधार असतो. आणि संस्कृतीत वैविध्य किती आहे, विषमता किती आहे, किती संस्कृतीचं मिश्रण होऊन एक संस्कृती बनलेली आहे, त्यात आलेले वेगवेगळे प्रवाह किती टिकून आहेत, हे ह्या 3 गोष्टींच्या साह्याने म्हणजे भूमी, जन आणि भाषा व साहित्य यांच्या आधारे शोधायचं असतं. आता भारतीय संस्कृतीचा विचार करत असताना मी भाषेबद्दल थोडंसं बोलणार आहे, कारण की ते आपल्या इथल्या वैविध्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. तुम्हाला माहिती आहे, आपल्या इथे केरळपासून बंगालपर्यंत, मल्याळमपासून बंगालीपर्यंत अनेक भाषा बोलल्या जातात आणि त्या भाषांच्या मधून अनेक प्रकारची संस्कृती ही मोठ्या प्रमाणावर वावरत असते, वाढत असते. परत भारतीय संस्कृती कोशातनं, आता हा विषय गंभीर आहे, ह्याच्याबद्दल आजही खूप मतभेद आहेत. मी जे वाचतोय ते अंतिम सत्य नाही, पण त्यात सत्याचा मोठा भाग आहे, त्याला बदल होतील. काय आहे मी वाचूनच दाखवतो. 6 वंशभेद असलेला परंतु एकमेकात वांशिक मिश्रण झालेला भारतीय मानव समाज होय, असे मानवशास्त्रज्ञांनी निर्णायक प्रमाणांनी सिद्ध केले आहे. या 6 मानववंशांपैकी ज्या भाषांचे अस्तित्व आजतागायत सिद्ध करता येते अशी ऑस्ट्रिक, दुसरी चिनी तिबेटी, तिसरी द्रविड, चौथी इंडो युरोपियन ही 4 भाषाकुले होत. भाषा नाही, भाषाकुले, ज्यातनं अनेक भाषा निर्माण झाल्या. या 4 भाषाकुलांनी एकमेकात देवाणघेवाण केली व संस्कृती संगम झाला. भारतात ऑस्ट्रिक व आर्य हे सहवासी म्हणून राहू लागले आणि त्यामुळे आर्य भाषेवर त्यांचा खोल परिणाम झाला. काही ऑस्ट्रिक नावे आर्य व द्रविड यांनी आपल्या भाषेमध्ये समाविष्ट केली. ऑस्ट्रिक भाषा बोलणाऱ्या लोकांची संस्कृती कृषीप्रधान व ग्रामीण होती. भारतात आलेल्या मध्यसमुद्रीय मानववंशाने त्यानंतर नागर संस्कृतीची स्थापना केली. हे द्रविड भाषा बोलणारे लोक होते. तमिळ, तेलुगू, कन्नड व मल्याळम या भाषा द्रविड वंशीयांच्या प्रगत भाषा होत. आर्य भाषांवर व आर्य बोलींवर द्रविड संस्कार झालेला दिसतो. संस्कृत, पाली, अर्धमागधी, अपभ्रंश, पैशाची, महाराष्ट्री इत्यादी प्राकृत व संस्कृत या आर्य भाषा होत. कर्मकांड, काही मिथ्यक कथा, आख्यायिका या हिंदू धर्मात व हिंदू साहित्यात द्रविड वंशीयाकडून प्राप्त झाल्याचे निदर्शनास येते.
म्हणजे निव्वळ भारतीय भाषा म्हटल्या तरी त्या अनेक आहेत. त्यांच्या एकूण संयोगातनं मिश्रणातनं इथे एक बहुविध भारतीय भाषांची एकत्रित संस्कृती निर्माण झाली. हे सत्य नाकारून कसं चालेल? दुसऱ्या बाजूला हिंदू संस्कृती म्हणजे काय हो? ह्याचं उत्तर रवींद्र साठे देत नाहीत, कारण की त्यांना ते गैरसोयीचं आहे. हिंदू अशी एक संस्कृती नाही. इथले जे वर्णधर्मीय आहेत म्हणजे उच्चवर्णीय ब्राह्मण, त्यांनी ही वर्णधर्मीय संस्कृती सगळ्या समाजात लादण्यासाठी असा एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालवलाय की वर्णधर्मीय संस्कृती हीच एकमेव हिंदू संस्कृती. हे खरं नाही. इथे हजारोनी जाती आहेत. या प्रत्येक जातीची स्वतःची बोलीभाषा वेगळी आहे. अहो, ब्राह्मणांमध्ये चित्तपावन, कायस, देशस्थ, कऱ्हाडे ह्यांच्या भाषेचे टोन, हेलकावे, अभिनिवेश वेगवेगळे असतात. तेव्हा जातीप्रमाणे सगळ्या चालीरीती बदलतात. गोमांस न खाणाऱ्यांपासून गोमांस भक्षण करणाऱ्या जाती भारतातच आहेत. सगळ्या प्रकारे म्हणजे लिंगायत नुसते मुसलमान नाहीत, लिंगायत सुद्धा प्रेताचं दफन करतात. तेव्हा जन्माच्या वेळी करायचे संस्कार, लग्नाच्या वेळी करायचे संस्कार, मरायच्या वेळी करायचे संस्कार हे जातीनुसार बदलतात. आणि ते जातींचे वेगळे टिकून आहेत म्हणून समाज टिकून आहे. ह्या वर्णधर्मीयांना खरं तर स्वप्न असं आहे की भारतातल्या सगळ्या भाषा विसर्जित करून एक संस्कृत नावाची भाषा ही ज्ञानभाषा आणि व्यवहार भाषा म्हणून रेटायची. त्यांचा हेतू असाही आहे की वेदप्रामाण्य हे सगळ्यांना मान्य करायला लावायचं. त्यांचा हेतू असाही आहे की वरिष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण हे धर्मानुसार नाही तर जातीनुसारही ठरावं. ह्या वर्णधर्मीयांना आपली वर्णधर्मीय संस्कृती हीच हिंदू संस्कृती म्हणून सगळ्यांवर लादायची आहे. हे वर्णधर्मीय त्यांच्या हेकट, हिंसक आग्रहातून बाहेर येत नाहीत. म्हणून शेवटी बाबासाहेबांना हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारावा लागला आणि मी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा करावी लागली. तरी हे लोक शहाणे झाले नाहीत. ह्यांचा हा हिंसक, आक्रमक, स्वार्थी संस्कृती भान हे तसंच चालू आहे. याचा परिणाम काय होतो? त्या लेखात त्यांनी काहीतरी चमत्कारिक, असंबद्ध इतिहासाचे दाखले दिलेत आणि दुसऱ्या बाजूला मिश्रण आणि संयोग ह्या काहीतरी शास्त्रीय कल्पनांचे दाखले देऊन आपण म्हणतो ते काहीतरी वैज्ञानिक सत्य आहे असा आभास निर्माण केलाय. असा आभास हे जे संस्कृतीत स्वार्थी, संकुचित संस्कृतीवादी असतात, ज्यांना इतर संस्कृती तळागाळात न्यायच्या असतात, त्यांचा नेहमीच असतो. पण प्रत्यक्ष इतिहास काय सांगतो हे लक्षात घेतलं की मग आपले डोळे उघडतील. असाच आर्य संस्कृतीचा अभिमान हा हिटलरला होता. आर्य संस्कृती ही सर्वश्रेष्ठ असं म्हणून त्यांनी जर्मनीमधल्या ज्यू संस्कृतीला मुळापासून हटवण्याचा प्रयत्न केला. गॅस चेंबरमध्ये घालून लाखो माणसं मारली. परिणाम काय झाला? परिणाम युद्धामध्ये जर्मनीचा दारुण पराभव झाला. जर्मनीची 2 शकलं झाली. एक उभं असलेलं राष्ट्र तुटलं आणि मग कधीतरी केव्हा तरी रशियामध्ये सुधारणांचे वारे वाहू लागले म्हणून शेवटी जर्मनी एकत्र आल्या. पण कमालीच्या संकुचित सांस्कृतिक आक्रमणामुळे जर्मन राष्ट्र तुटलं. पण एवढंही मागे जायची गरज नाही. आपल्या इथे काय घडलं? पश्चिम पाकिस्तानमधल्या याह्या खान आणि त्याच्या समर्थक लष्कराने वेगळी बंगाली संस्कृती, बांगला संस्कृती मान्य करायला साफ नकार दिला.
लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुजीबुर रहमानांना सत्तेत सोडाच तुरुंगातच टाकलं आणि सैनिकी बळावर बांगला संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परिणाम काय झाला? पाकिस्तान राष्ट्र तुटलं, 2 भाग झाले आणि बांगलादेश आता स्वतंत्र राष्ट्र म्हणून स्वतःच्या संस्कृतीशिवाय संस्काराच्या संस्कृतीबरोबर उभं आहे. संस्कृती, संकुचित संस्कृती, स्वार्थी संस्कृती म्हणजेच राष्ट्रवाद असं सांगून इतर संस्कृतींवर हिंसक आक्रमण करायचा प्रयत्न करतात. त्यांच्या कृत्यामुळे देश तुटतो. आपल्या इथे हेच होईल. जर राष्ट्र संपवा संघटना आणि राष्ट्र तोडो विचारसरणी यांना असाच अनिर्बंध मुक्त संचार करू दिला तर जवाहरलाल नेहरूंनी आणि इतर सगळ्यांनी जो देश टिकवण्याचा प्रयत्न केला तो रसातळाला जाईल. इथला तामिळनाडू वेगळं राष्ट्र बनेल, इथला केरळ वेगळं राष्ट्र बनेल, इथला पंजाब वेगळं राष्ट्र बनेल, इथला गुरखालँड वेगळं राष्ट्र बनेल आणि मग शेवटी बंगाल आणि महाराष्ट्र ही वेगळी राष्ट्र बनतील. कारण की संकुचित वर्णधर्मी विचार हा सगळ्या भारतात सक्तीने राबवण्याचा प्रयत्न सुरू होईल. ती झुंडशाही आत्ताच सुरू आहे. तिला वैचारिक अधिष्ठान देण्याचा हा भ्रामक प्रचार आहे. लोकसत्तेसारख्या जबाबदार वर्तमानपत्रांनाही तो छापावा लागतो, कारण की आता त्यांची सत्ता आहे आणि त्या सत्तेपर्यंत काहीतरी किमान झुकणं हे आता सगळ्याच माध्यमांना भाग आहे. पण आपण सावधान असलं पाहिजे आणि ह्या देश तोडो विचारापासून, राष्ट्र संपवा संघटनांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. तरच आपला देश वाचू शकेल. जय भीम.